तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूया आजच्या सत्यकथेला. समाजात जेव्हा कोणी संकटात असतो त्याला मदतीचा हात मिळावी हीच खरी माणुसकी असते. पण काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेतात. अशा फसव्या व्यक्तींना ओळखणं आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. सत्य आणि न्यायासाठी उभं राहणं, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आणि अशा घटना रोखण्यासाठी सजग राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अन्याय सहन करणं हे एक प्रकारचं पाप आहे. म्हणूनच आपण सतर्क राहून समाजात नैतिकता आणि सुरक्षिततेचा उजेड पसरवला पाहिजे. नागपुरातील हुडकळेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मनोरुग्ण तज्ज्ञ राहत होता. स्वतःला मनोरुग्ण तज्ज्ञ असल्याचं लोकांना सांगत होता आणि त्याच्याकडे बोलवत सुद्धा होता. आता त्याचं ज्या ठिकाणी घर होतं त्या घरामध्ये त्याने वरच्या मजल्यावर गुप्तपणे काही खोल्या सुद्धा काढल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती. ज्यामध्ये चिंताग्रस्त आहेत, दुःखी आहेत त्यांचे समुपदेशन तो करत होता आणि समुपदेशन करायच्या बहाण्याने त्यांच्या घरामध्ये काही मुलींना ठेवत होता. बघता बघता आजूबाजूला परिसरामध्ये त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती आणि मग भरपूर महिला त्याच्याकडे उपचारासाठी येऊ लागल्या आणि त्याच्याकडून समुपदेशन घेऊ लागल्या. पण मात्र जो तो उपदेशक देत होता त्याची नजर मात्र वाईट होती आणि त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार सुरू होता. त्याच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या ज्या तरुणी होत्या त्यांच्याबरोबर तो नको ते कृत्य करत होता आणि नको ते कृत्य करून त्यांच्या शरीराचा भोग सुद्धा भागवत होता. बघता बघता त्या मनसोपचार केंद्रामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि हा संपूर्ण प्रकार मागच्या 15 वर्षांपासून सातत्याने सुरू होता. मात्र कोणी पोलीस स्टेशनमध्ये गेलं नव्हतं. त्याच्या विरोधात कोणी तक्रार दाखल केली नव्हती. म्हणूनच त्याची हिंमत वारंवार वाढत होती. एक दिवस त्या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने हे संपूर्ण प्रकरण उघडं केलं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं. नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण आहे, घटना कुठे घडली, आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ही आहे महाराष्ट्रातील नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. मानेवाडीतील राहणारा एक आरोपी आहे आणि तो स्वतःला मनसोपचार तज्ज्ञ म्हणूनच घेत होता. त्यानं त्याच्या परिसरामध्ये मनसोपचार केंद्र सुरू केलेलं होतं. 15 वर्षापूर्वी सुरुवातीला 5वी आणि 10वीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक तरुणी व मुलींचा त्याने फायदा देखील घेतला होता. मग मात्र त्या ठिकाणी अनेक तरुणींची मुलींची संख्या वाढली होती. सुरुवातीला हा अगदी चांगल्या पद्धतीने राहत होता आणि तो ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या 2 मजली घरांमध्ये वरच्या मजल्यावर काही गुप्त खोल्यांची व्यवस्था केली होती. 120 ते 150 तरुणी त्या ठिकाणी राहू शकतात अशी व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आता या ठिकाणी एवढ्या मोठ्या तरुणी राहत होत्या. पण मात्र या आरोपीची नजर अतिशय वाईट होती. तो मुलींबरोबर तरुणींबरोबर नको ते कृत्य करत होता आणि कोणाला काही सांगितलं तर त्याची धमकी सुद्धा देत होता. आता हा प्रकार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडत होता. पण मात्र कोणीही पुढे येऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला जात म्हणून त्या आरोपीची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढली होती. एक दिवस त्या समुपदेशन केंद्रामध्ये एक काम करणारी मदतनीस तरुणी होती, म्हणजे काम करणारी तरुणी होती आणि त्या तरुणीबरोबरच त्याने नको ते कृत्य केलं. तिला स्वतःच्या प्रेमात ओढलं होतं आणि तिच्याबरोबर वारंवार त्याने नको ते कृत्य केलं होतं. आता हा संपूर्ण प्रकार त्याच्या घरामध्येच घडत असल्यामुळे याची कोणालाही कल्पना नव्हती. पण मात्र त्या तरुणीबरोबर याने नको ते कृत्य केल्यामुळे ती जी तरुणी आहे ती गर्भवती झालेली होती. जेव्हा त्या तरुणीला या संपूर्ण प्रकाराची माहिती समजली तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिने घडलेला संपूर्ण प्रकार ती गर्भवती असल्याचं तिला समुपदेशनात सांगितलं आलं. मात्र तो म्हणाला काही चिंता करू नको, घाबरू नको. तिला धमकी देऊन त्यानं तिचा गर्भपात करायला लावला आणि गर्भपात केल्यानंतर त्याच्याच केंद्रामध्ये काम करणारा जो एक तरुण होता त्याला या संपूर्ण गोष्टीबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्याच्यासोबत त्या तरुणीचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर तो किती महान आहे हे त्याने त्या ठिकाणी दाखवून दिलं की अशा पद्धतीने गरिबाची मदत करतो, त्याच्या इथं काम करणाऱ्या असणाऱ्या लोकांचा कशा पद्धतीने लग्न लावून देतो. आता त्याने त्या तरुणीचं आणि त्या तरुणाचं दोघांचंही जिथं काम करत होते त्यांचं लग्न लावून दिलं होतं. पण मात्र बघता बघता बरेच दिवस निघून गेल्यानंतर डिसेंबरमध्ये तो जो आरोपी आहे त्यानं त्या विवाहित तरुणीला फोन केला आणि फोनवर शरीर सुखाची मागणी केली. आता त्या तरुणीकडे तिचं लग्न झालं होतं तरी त्याने सुद्धा सुखाची मागणी केली होती आणि हे सगळं बोलत असताना इकडे त्या महिलेकडून तो पूर्ण कॉल रेकॉर्ड झालेला होता. आता जेव्हा ती महिला मोबाईल ठेवून दुसरीकडे गेली होती आणि ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग तिच्या नवऱ्याने ऐकलेली होती. ती रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर त्याची तळपायची आग मस्तकात गेली
त्याने बायकोला विश्वासात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं. जेव्हा त्याच्या बायकोनं संपूर्ण घटनाक्रम तसाच तसा सांगितला तेव्हा नवऱ्यानं तिच्या बायकोची साथ दिली. तिला आपल्यासोबत घेऊन तो जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि जो तो आरोपी आहे त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी आहे तो स्वतःला मनसोपचार तज्ज्ञ म्हणून घेत होता त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. जेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्याने आतापर्यंत अनेक तरुणांबरोबर अशाच पद्धतीने केलेला हा संपूर्ण प्रकार उघडा झाला. आता ज्या ठिकाणी हा राहत होता त्या परिसरामध्ये आजूबाजूला कोणाला हा मनसोपचार तज्ञ आहे किंवा त्या ठिकाणी तो नेमका काय करतो याची कोणालाच जाणीव नव्हती, कारण त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घराला असं कोणताही बोर्ड किंवा कुठलीही माहिती दिलेली नव्हती. हे ऐकून आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मोठा धक्का बसला होता आणि नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्या भोंदू माणूस उपचाराला अटक केली आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. ज्या तरुणींनी वर्षानुवर्षे त्याला अत्याचाराला तोंड दिलं होतं त्यांना अखेर न्याय मिळाला होता. या घटनेमुळे संपूर्ण समाजाला एक धडा मिळाला की कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकतं. या घटनेनंतर नागपूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात फसवणुकीला रोखण्यासाठी अधिक जागरूकता निर्माण झाली. पोलिसांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अशा केंद्रांची तपासणी सुरू केली आणि अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात आल्या. या घटनेने सिद्ध केलं की सत्य कितीही लपवलं तर ती शेवटी बाहेर येतं. अशा प्रकारे या गोष्टीचा इथे अंत होतो. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. धन्यवाद.